नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप म्हणजे खूप स्वागत। आज आपण एकदम गावाकडच्या पद्धतीने भरलेलं वांगं बनवणार आहोत। पाहता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल पहा। चला तर डायरेक्टली आपण सुरू करूया। इथे मी एकदम ताजे आणि मस्त हिरवे हिरवे वांगे घेतले। तर त्याच्या अशा पद्धतीने आपण ते साईडचे जे काटे असतात ते कापून घेऊयात आणि खालचे पण काटे कापून मी अर्ध देठ कापून घेते त्याचं। आणि आता हे अशा पद्धतीने मधून चिरायचे आहेत आपल्याला। 4 भाग करायचे, म्हणजे पूर्ण नाही कापायचे आपल्याला। अशा पद्धतीने मी चिरून पाहते, म्हणजे जेव्हा वांग्याच्या आतमधली साईड जी असते, आतली जी साईड असते तीही आपल्याला दिसते की ती किडकी आहे की नाही। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळे वांगे दाखवते। म्हणजे आता एक पहिलं तर दिसलं नसेल व्यवस्थित कसं केलं ते, हे दाखवते मी तुम्हाला। आपण जेव्हा असं चिरून घेतो ना तेव्हा वरती शेंड्याला धरायचं आणि असं खाली फोल्ड करायचं, म्हणजे आतली साईड पण किडकी असेल तर दिसून जाते आपल्याला। तर अशाच पद्धतीने सगळे वांगे मी इथे मस्त असं चिरून घेतले। पाण्यामध्ये मीठ टाकून हे वांगे थोडा वेळ धुवून म्हणजे थोडा वेळ पाण्यात ठेवायचे, म्हणजे काळे पडत नाही। कढई तापत ठेवली, त्यामध्ये थोडंसं खोबरं घातलं। 2 चमचे किसलेलं खोबरं घातलेलं आहे इथे मी। छान असं खरपूस होईपर्यंत, मस्त असा वास सुटेपर्यंत भाजायचं आहे। त्यानंतर हे भाजून घेतल्यानंतर त्याच कढईत 2 चमचे तीळ घातले। हा तिळाचा पण एवढा खमंग वास सुटला आहे, खूपच छान। तर आता हे तीळ मस्त असे भाजून घेऊ। मला भाजलेल्या तिळाचा वास खूप आवडतो। आता हे छान असे उडायला लागले की आपण यालाही काढून घेऊयात। आणि आता इथे शेंगदाणे ऑलरेडी भाजलेले होते म्हणून ते काही भाजताना दाखवले नाही। 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि हे सगळ्या वस्तू ज्या आहे आपण मिक्सरला आता फिरवून घेणार आहोत। त्याआधी आपण त्यात थोडेसे कोरडे मसाले ॲड करूया। 1 चमचा मी घेतला आहे कांदा लसूण मसाला, 1 चमचा जिरे घेतले आणि आपण लाल तिखट याच्यातच घालणार आहोत। अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आहे आणि यात मीठ घालायचं आपल्याला, चवीनुसार मीठ घालायचं। आता लाल तिखट तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। भरलेलं वांगं जे असतं ते जास्त तिखट लागत नाही, तिखट चांगलं लागत नाही, म्हणून मग मी तिखट कमी केलं। पुन्हा मग आता ते बनवून घेतल्यानंतर आपण जसं की भरलेल्या भेंडीला मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं की जास्त बारीक मसाला दळला नव्हता, तो जास्त पीठ करायचं नाही आहे मसाल्याचं। ते दळून झाल्यानंतर कढईत तेल तापत ठेवलं, जिरी मोहरी घालून घ्यायची। जिरे मोहरी छान अशी तडतडली, यामध्ये आपण घालणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा घालायचा। थोडीशी हळद घालून घेऊयात अगोदर आणि कढीपत्ता घातला। आधी आपल्याला वांगे परतायचे आहेत, कांदा म्हणजे मसाला परतायच्या याच्यात होते मी, पण वांगे परतायचे हे सांगायचं राहून गेलं। कढीपत्ता टाकून घेतला आणि हे वांगे छान असे लालसर होईपर्यंत, दोन्ही साईडने त्याला डाग पडले पाहिजे असे भाजून घ्यायचे आहेत। म्हणजे आपण जेव्हा रशामध्ये वांगे शिजवतो तेव्हा जास्त वेळ लागत नाही आणि वांगेही कच्चे राहत नाही। तर अशा पद्धतीने आता हे वांगे आपण परतून घेतलेले आहे। आता याच तेलामध्ये आपल्याला घालायचं बारीक चिरलेला कांदा। मी एकच कांदा चिरून घेतला होता। हा कांदा छान परतला की आपण जी म्हणजे तीळ आणि शेंगदाण्याचं जे वाटण बनवलेलं आहे कोरडं, हे आपण यामध्ये घालून घेऊयात आणि हे पण छान असं परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला जो कच्चेपणा असतो तो निघून जातो आणि वाटणाला थोडंसं ओलसरपणा येतो। तर आता इथे हे मिश्रण थोडंसं परतले म्हणजे जवळजवळ छान मिश्रण तयार झालेलं आहे आपलं, पाहू शकता तुम्ही इथे, है की नाही। आता आपण काय करू, यामध्ये थोडंसं पाणी घालूया, 2 चमचे, जास्त पाणी वगैरे घालायचं नाही आहे। आणि इथेच मी साईडला आता काय करणार आहे, खड्डं करतो ना आपण मातीचं, तसं करूया आपण। म्हणजे साईडला सगळा मसाला टाकून घ्यायचा आणि मध्ये थोडंसं तेल टाकायचं पहा। तेल टाकायची पण गरज नाही, ऑलरेडी तेल असतं त्याला, जर वाटलं तर टाका। आता अशा पद्धतीने मी कढईमध्येच वांग्यांमध्ये मसाला भरून घेते आहे। परत काढा आणि तो मसाला भरा, म्हणजे भांडे भरायचं टेन्शनच नको। त्यामुळे हे खूप छान पद्धत आहे। आणि असं भरून घेतल्यानंतर छान मस्त असं हलवून घेऊया, खालीवरती करूया। हे 2 मिनिटभर अशा पद्धतीने परतून घेतलं की यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं। आता इथे मी काय केलं होतं, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाला बारीक केला होता ना, त्यात थोडंसं राहिलेलं होतं, मग मी गरम पाणी त्यात घातलं आणि मगच याच्यात घालून घेतलं। आता गरजेनुसार तुम्हाला किती गरम पाणी पाहिजे किंवा भाजी कशी पाहिजे, किती घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे, त्यानुसार तुम्ही हे गरम पाणी घालू शकता।
आणि मस्त आता भाजीला उकळी काढून घ्यायची आहे. आपल्याला मीठ वगैरे काहीच घालायचं नाही, कारण ऑलरेडी आपण मीठ जेव्हा भाजी म्हणजे आपण जेव्हा मसाला बारीक केला तेव्हाच मीठ घालून घेतलेला आहे. तर मस्त अशी भाजी आपली तयार आहे. भातासोबत खा, भाकरीसोबत खा आणि सबस्क्राईब करा.